नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तसेच पवनपुत्र हनुमंतरायाच्या सुद्धा कृपेने आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्ती परायण पूर्वज सद्गुरू नामदेव महाराज कापकेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा पहिला दिवस व या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाला समस्त ग्रामस्थ मंडळीतर्फे देण्यात आलेली आहे. विचारावे नाम सेवा म्हणून आपल्याला एक तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून या कीर्तनासाठी सेवेसाठी उपस्थित गायनाचार्य आमचे रोहित पाटील लोसांगकर, तसेच मदंगाचार्य अविनाश महाराज मोठे धामणगावकर, तसेच आपले तीरथ भूमिपुत्र आमचे विष्णू महाराज, आम्ही त्यांना मुख्य रत्न त्यांना पदवी दिलेली आहे आणि ती पदवी आजच त्यांना जाहीर करून टाकायची. असे आपल्या तीरथ आमचे विष्णू महाराज शिकारेकर, तसेच लक्ष्मण महाराज, आमचे पाटील मोहन महाराज, इकडे गायनाचार्य मृदंगाचार्य म्हणजे नाव आहे आमच्या सरपंचाचं, आमचे सरपंच, आमचे माऊली पिलेकरी बाबा आणि कीर्तनासाठी उपस्थित जांबून आमचे मनोहर दादा आणि आमचे बालाजी पाटील जामकर हे म्हणले महाराज तुमचं कीर्तन ऐकायला यायचे. मी म्हणलो तेवढा काय कीर्तन ऐकायला येण्यासारखा महाराज नाही म्हणले. नाही म्हणजे महाराज येणारच आम्ही. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टम आहे आणि मला वाटतं पहिल्या दिवशी सारखं मला वाटतं ना सुद्धा गेले आज सेवेसाठी उपस्थित आमच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करणारे आमचे रुपयांना आमच्या काकू सुद्धा उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला एक तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून असं प्रतिपादन करतात की जन्माला आलेल्यानं प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आता कोणी कोणता विचार करेल, कोणी कोणता विचार करेल, कोणी कोणता विचार करेल, परंतु महाराज एका ठिकाणी सांगतात काही विचार कधीच करायचे नाही. काही विचार फक्त एकदाच करायचा आणि काही विचार क्षणाक्षणाला करायचा. आता कोणता विचार कधीच करायचा नाही तर दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा पाप करावं हा विचार कधीच करायचा नाही. मनामध्ये सुद्धा आणायचा नाही हा विचार. आणि कोणता विचार एकदा करायचा तर माणसानं फक्त एकच विचार करायचा, ते लग्नाचा. फक्त एकदा. नाहीतर लग्नाचा विचार जर डबल आपण केला तर एका पुरुषा दोघी नारी पाप वशी त्याच्या दारी. म्हणजे हे विचार जीवनामध्ये येऊन फक्त एकदा करायचा. आणि दुसरा विचार क्षणाक्षणाला कोणता करायचा तर क्षणोक्षणाची करावा विचार. का विचार करावा तर तुम्ही आम्ही सगळे इथं मृत्यू लोकांमध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहोत. आपण जिथं जन्माला आलो याचं नावच सुरुवातीला मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकांमध्ये या ठिकाणी स्वतः भगवान जरी अवतार घेऊन जरी इथं आले तरी त्यांना सुद्धा या मृत्यू लोकाची लोकीची यात्रा त्यांना सुद्धा संपवावी लागते. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये येऊन माणसानं खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, सत्य काय, असत्य काय याचा माणसानं विचार करावा. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सार आणि आसाराचा माणसानं विचार करावा. आणि सार आणि आसाराचा विचार केल्यानंतर काय करावं तर भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करावं. बरं महाराज, त्या भगवंताचं नाम आम्ही कंठामध्ये जर धारण केलं तर काय होईल नेमकं तर महाराज सांगतात की त्या भगवंताच्या नाम चिंतनानं कितीही दुर्धर संकट तुमच्या पाठीमागे लागलं तर त्याच्या नाम चिंतनानं ते संकट निवारण होतं. आणखी पुढे महाराज सांगतात की तुम्ही आम्ही पवित्र गुणामध्ये जन्माला यावंच अशी कुठली काही अडचण नाही किंवा अट्टहास नाही.
उच्च कोटीमध्ये उच्च कुळामध्ये जन्माला यावं असं काही नाही. आपण अष्टादश संतांचं जीवन चरित्र बघतो. संत अनेक यातीमध्ये संतांनी जन्म घेतला. कोणत्याही यातीमध्ये जन्म घेऊन भगवंताची भक्ती करता येते. संत हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती. आता अनेक संत बघा अंत्यजामध्ये झाले, कुणी समाजात झाले, बऱ्याच प्रत्येक समाजामधून संत झाले. मग संत जन्माला येण्यासाठी किंवा तुम्ही आम्ही जन्माला यावं हे काही आपल्या हातात नाही, कुणाच्याही हातात नाही. म्हणून कोणत्याही कुळामध्ये जर तुम्ही जन्माला आलो तर त्या भगवंताचं नाम चिंतन जर केलो तर तुम्हाला तुमचे कोट्यावधी कुळ पुनीत होतील, पावन होतील असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. अभंगाचा शब्दशः भावार्थ झाला. अगदी थोड्या वेळामध्ये आपण विस्तारित पाहण्याचा प्रयत्न करू. तो संसार येथे सार भगवंत. संसाराला शास्त्राने आणि अनेक संत महात्म्यांनी फलकट सांगितलेला आहे. मग संसार जर फलकट झाला तर या ठिकाणी सार कोणतं तर सार भगवंत. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शूळपाणी जपतसे वारंवार किंवा सर्व साधनाचे सार. भगवंताचं नामच हे या संसारामध्ये सार आहे. आता तुम्हालाही मला काही पटण्यासारखी गोष्ट नाही, परंतु या संसारामध्ये राहूनच भगवंताचं नामचिंतन करता येतं. संसार संत महात्म्यांनी सोडलाही नाही आणि सोडा असं कुठं म्हटलं बी नाही. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणजे संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेता येते. नाहीतरी जप तप किंवा अनेक दुसरे कोणते साधन करण्यासाठी जंगलामध्ये कुटुंबामध्ये जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून माणसानं जन्माला आल्यानंतर सार काय आणि आसार काय या गोष्टीचा विचार करावा. सार आणि आसाराचा विचार करा. एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला. म्हणजे मला एवढी काय थोडी घाई नाही, म्हणजे आता थोडं आमच्या पाठीमागले उद्योग धंदे काही हे कुठाने आहेत का नाही हे संपल्यानंतर आम्ही आता इकडे जीवतन सार काय सार काय हे बघू. परंतु तुकोबाराय सांगतात की बाबा तुम्हाला प्राप्त झालेल्या या देहाचा एका क्षणाचा सुद्धा कुठलाच भरवसा नाही. आता हे मोबाईलचं युग आहे, नाही तर काही वेगळं सांगायची गरज नाही. आपण मोबाईल जर उघडला, मोबाईल उघडून फक्त स्टेटस जर बघायला सुरुवात केली आपण, तर किमान ज्याच्याकडे 100-200 कॉन्टॅक्ट जर असतील त्याच्यातली 20 तर स्टेटस भावपूर्ण श्रद्धांजलीचीच राहते. पण ती प्राणी भागामध्ये नांदेडकडे जाते, लातूरमध्ये जाते, देगलूरकडे जाते, पण कुठे काय होणार पण 10-20 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरलेलीच आहे. मग त्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या ठिकाणी आपली एका दिवशी लागणारच आहे. त्याच्यामध्ये नवल कोणतंच नाही. मला सांगतात की तुम्हाला मला प्राप्त झालेला हा देह, या देहाचा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. पुढे हुशार थोर आहे बोळसागा. तुम्हाला मला प्राप्त झालेल्या या देहाचा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणजे महाराज एका ठिकाणी सांगतात, मासी पाक पाखडे तव हे सरे. ज्याप्रमाणे मासीला पंख फडफड करायला जेवढा वेळ लागणार नाही, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला मला प्राप्त झालेला हा देह निघून जाईल म्हणण्यापेक्षा आपण बघतच आलेलो आहोत. काय काय लोक म्हणते असा व्यक्ती जर गेला, उदाहरणार्थ कुणीतरी गेला तर माणसं म्हणजे आता मला म्हणून गेला, कुणी म्हणते आता म्हणजे इथूनच गेला. म्हणजे
प्राप्त झालेल्या या देहाचा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. मग देह आहे तोपर्यंतच भगवंताचं नामचिंतन करता येतं. देह ही आहे आणि जोपर्यंत आपल्या शरीरात शक्ती आहे, ताकद आहे, जवळ पैसा आहे, सत्ता आहे, तोपर्यंत अन्नदान आणि भगवंताचं नामचिंतन करता येतं. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तोपर्यंत तुमच्या जवळ काही आहे तोपर्यंतच अशा अखंड हरिनाम सप्ताहाला देणगी देता येते, अन्नदान करता येतं, आणखी कुठल्या देवाला जाता येतं, काही काही करता येतं. परंतु जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत, एकदा तुमच्या जवळील सत्ता संपत्ती गेली मग काही कुठलाच उपयोग नाही. त्यावेळेस इच्छा जरी झाली तरी काहीच नाही. मला सांगतात की पुढे हुशार थोर आहे बोल सांगा. बरं आपल्याच बाबतीत असं होणार आहे का? आपल्या घरामध्ये अनेक लोकांचं असंच झालेलं आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता ह्या आपल्या घराला, आपल्या शेताला, माझं घर माझं शेत म्हणत म्हणतच आपला आजा गेला. आजा गेला तर गेला, पंजाबी तसंच म्हणून गेला. अहो काय काय म्हातारे सांगते काका, काय सांगा महाराज म्हणते, चांगला जर धोंडा दिसला का नाही आम्ही शेतावून येताना, ते धोंडा असा चिंबळ करून आम्ही डोसकर करून आणून हे घर बांधतो म्हणते त्या दगडानं. मग शेवटी त्याला किती जरी कष्ट केले तर नंतर म्हातारे शेड निघाले, ते अनुदानवाले शेड, प्रत्येकाच्या घरात शेताची शेड आहे. म्हातारे लोक त्या शेडलाच आहेत. आता आपण बघतो मग पुढे हुशार थोर आहे गोड सागा, म्हणून साराचा आणि आसाराचा विचार माणसानं करावा. या सार आणि आसाराचा विचार, हाच विचार आपल्या अंतकाळाच्या वेळेला कामाला येणार आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. नात्रय हरिपाठामध्ये सांगतात, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या. तुम्ही आम्ही जे भजन कीर्तन दान धर्म केलेलं हे आपल्या जवळ राहतं. याच्यामध्ये भावाचा हिस्सा पडत नाही, बहिणीचा पडत नाही, आणखी कुणाचा हिस्सा याच्यामध्ये पडत नाही. तुम्ही कमवलेल्या प्रॉपर्टी मध्ये अनेक हिस्से पडते. हिस्से काय पडायचे? हिस्से पडायचे पडून मारून घेते ते तर मारून घेते, पण कमी नाऱ्याला सुद्धा मारते. बरेच लोक नवीन पोर काय बापानं कमवून दिले का नाही, मारून घ्यायचं, बापाला मारायला काय तुलायचं आमच्यासाठी मग किरकिर करायला. मग लवकर कमवून ठेवून मिळवली धन आणि दहावी पोराची भांडण जमून ठेवल्यानं मग पोरं तर मारून घेते, तर तेच मीठ नाही की ह्याला मारते. तर मग हे धन कष्ट देणार आहे तो आपल्याला. पण आपण भगवंताचं नामचिंतन केलो, दान धर्म केलो, हे आपल्या जवळच राहणार आहे. उगाच सहज आठवलं म्हणून सांगतो, इथं केलेच आपल्याला तिथं कामाला येतं. एक अशीच आपल्या गावासारखं गाव होतं, एक म्हातारी होती. म्हाताऱ्या प्रत्येक गावातच राहतात, पण एक म्हातारी होती द्रष्टांतात. मग ज्यावेळेस तुरी मोडायला येते का नाही अण्णा तुरी, आणि मग ते जनावर सुटते बघा, जनावर मोकळे सोडून देते. त्यावेळेस ते जनावर तुरी खायचे. तुरीची डाळी अशा हातात करता चुकून राहिले तुरीची डाळी खायचे ते म्हशीनं गाईनं. मग ते खाली की त्याच्या शेणा वाटतं की तशा तुरी पडायच्या. मग काय काही माता माऊलीला नाद असते, घरून जनावर सुटले का नाही, गावाच्या बाहेर जायचं पुन्हा ते शेण जमा करीतच राहते, ते जमा करून ते उकड्यावर टाकणार की असा नाद राहते काय काय बाहेर. मग ते तसंच एक म्हातारीने ते जमा करायचं शेण. तिनं बघितली म्हणजे तुरी आहे कुठे, तुरी काय करा. मग तिनं काय केली, ते शेण घरी नेली, त्याला धुतली, ती शेण धुतली की ती तुरी बाजूला झाल्या, चांगल्या तुरी की. मग ती तुरी तिने 4 आठवड्या तुरी केल्या म्हणा की, आपल्याला काय करायची 10 आठवड्या मन भरतो. मग तेवढ्या तुरी जमा केल्या असं म्हातारीने त्या तुरीची डाळ बी केली. डाळ केली. मग असा अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये सुरू झाल्यानंतर मग आता संयोजक मंडळी आमचे सरपंचासाठी
अन्नदान आहे शेवटच्या दिवशी डाळ आणून द्या म्हणून. आता आताच्या काळात नाही, पण पहिल्याच्या काळात म्हणजे सार्वजनिक महाप्रसाद राहायचा की काल्याचा किंवा गाता पूजेचा, ते डाळ घरोघरची डाळ आणून द्यायची. त्या म्हातारीनं केलेली अनाऊन्स केलेलं, अरे म्हणजे कुणाला कशाला डाळ मागत बसला म्हणजे मी एकटी तुम्हाला 4 पायल्या डाळ देते. लगेच संयोजकांना माहिती मध्ये नाव सांगितलं म्हातारीचं, डाळ तुम्ही आणून देऊ नका, म्हातारी ही अशी आपली माऊलीची एक अशी डाळ आणून देणार आहे म्हणजे. म्हातारीचं नाव लोक म्हातारीला कुणी कुणी बुद्धी सुचली म्हणजे ह्या म्हातारपणामध्ये, तिने हिच्या जनावरांचं पडलेलं शेण घेऊ देत नव्हती दुसऱ्याला, कशी बुद्धी सुचली म्हणजे काय हरकत नाही म्हणजे तिचं थोडं झालं बाबा. कालांतरानं तिने ती डाळ दिली. आता लोकांना काय माहित आहे, बरं मस्तपैकी काही लोकांना खायचं खाऊ पिले नंतर. मग कालांतरानं म्हातारी गेली. म्हातारी मेल्यानंतर ती चित्रगुप्ताकडे आपल्या 2 फाईली आहेत बरं, आणि इकडून एक आणि इकडून एक 2 बसलेले आहेत. काही लोक म्हणतात हा घरात मी केलेलं, कुणाच्या शेतामध्ये जाऊन पिंडी वगैरे आणलेलं, ते शेजाऱ्याला ध्यान ठेवून शेतामध्ये चाललेलं का नाही कोणीच बघायला नाही म्हणतात लोक, पण ते सगळं बघणार आहे तिथं. हे पाप, हे पुण्य, हे पाप, त्याचा हिशोब सगळ्याचा चालू आहे प्रत्येकाचा. मग म्हातारी गेली तिथं यमराजाजवळ, सांगितले म्हणजे काढा म्हातारीची फाईल. ते सगळे बरीच फाईल तिची उघडी, कुठंच काही सापडलं नाही म्हातारीचं. काहीच नाही काय म्हणले यमराजांना, नाही म्हणजे हाय एका पानावर दिसाले म्हणजे 4 फायले इथं तुरीची डाळ दिली आणि तीही सत्यात दिली आहे. मग आता सत्यात दिल्या म्हणजे असं म्हणले काय नाही म्हणले, त्या म्हातारीला तिकडे 4-5 एकरची पट्टी आहे म्हणजे तुरीच्या शेंगाची. इथं जे गेलो ते तिथं भेटते बरं अण्णा. आता इथं जर पंक्तीला जिलबी गुलाबजामुन बालुशाही केलो का वरी खाला तेच, इथं भातवर म्हणजे वरी भातवरच स्वतःला सोडामध्ये त्या वावरामध्ये म्हातारी म्हणजे बरं झालं काय म्हणजे मला बुद्धी सुचली, 4 पायला डाळ दिले का शेंगा तर खाऊन राहील म्हणजे, शेंगा कधी भाजून खाईल कधी उकडून खाईल, काय जगते म्हणली कशी. गेली म्हातारी. आता ते अंगात तूर कोण्या कंपनीची होती की मोठ्या मोठ्या शेंगा हिरव्या का बॅगचीच असत ते होते. मग म्हातारीने शेण फोडले की म्हणजे शेण निघायचं, तुरीची लहान निघायचं. म्हातारी या ढाळ्याला नसेल त्या ढाळ्याला असं तिकडं इकडं सगळं मावतीनं बघितली, कोणत्या तुरीमध्ये शेण नाही ते नाही. म्हातारी जरा थोडी गरम होती, म्हातारी जोरातच गेली तिकडं, म्हणली काय हे काय थाय काय इथं का आहे, हे असलं काय कोण कारभार बघायला का आहे काय नाही. गेली म्हातारी भांडळ आहे ते तिथल्या लोक आहे म्हणजे म्हातारी भांडळा गरजा करून बघत म्हणजे इथं आमच्यापाशी काही चूक नाही म्हणजे सध्या हे आहे म्हणजे ऑनलाईन आहे म्हणजे सगळं इथं काहीच नाही. म्हातारीनं तुरीची डाळ कशी दिली हे बघितलं तर ती डाळ निघाली ती शेणातल्या तुरीची. मला सांगायचं एकच की आपण जे इथं द्याल तेच आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एकतर माणसानं भगवंताचं नामचिंतन करावं, ते नामचिंतन सार किंवा आसार या गोष्टीचा विचार करून करावं. आणि तिसरी गोष्ट माणसानं उठाउठी करावं. उठाउठीच का करावं, का तर या तुम्हाला मला प्राप्त झालेल्या देहाचा भरवसा कुठलाच भरवसा नाही. कबीरदासजीचा एक दोहा आहे, कल करने का आज कर और आज करने का अभी.
करावी. संसार होतच असतो आणि परमार्थ मात्र करावा. आता काही काही लोक मी हा म्हणूनच हे घर चालवले म्हणते. तू काही लोकांचा प्रयोग हा तुम्ही म्हणाला मीची एक करता म्हणू नये. संसार हा होतच असतो. बरं आपण संसार करतो असं नाही. पशु पक्ष्याचा प्राण्याचा सगळ्याचा संसार होत असतो. आता एक म्हातारा घ्या मामा काय म्हणाल म्हणा मी हा म्हणून भाकर खाला म्हणायचं. गावात फिरून यायचं इकडून तिकडून फिरून यायचं मी हा म्हणून भाकर खाला. दोन चार सुना होत्या. सुना कटाळून गेल्या. काय करा म्हणजे म्हाताऱ्याला तर त्या काही जरा थोड्या वयस्कर सुना होत्या. ते म्हणजे जाऊ द्या म्हाताऱ्याच्या तोंडावर कशाला जाऊ द्या आळू द्या घरातून. नवीन लग्न झालेली एक सून होती बारक्या त्याच्या मुलाची. तर थोडी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आला. म्हाताऱ्याने चालू केला बाहेरून आणून मी हा म्हणून भाकर खाला म्हणून गेलं सततच. ती ते सून धाट झाली तर म्हणली मामाजी तुम्ही हा म्हणून भाकर खाला म्हणजे तुम्ही एकदा मरून बघा म्हणली. आम्ही दररोज एका दिवशी बालुशा एका दिवशी जिलेबी एका दिवशी शिरा एका दिवशी पुऱ्या खाता म्हणली. म्हणजे तुम्ही जा म्हणली एकदा तुम्ही हा म्हणून भाकर भेटायला म्हणली. नका दररोज आम्ही चांगले करून खाता. म्हणजे माणसाची भावना कशी झालेली आहे की मीची एक करता म्हणू नये. चाले हे शरीर कोणाचे सत्य आहे. माणसाची देव चालवी अहंकार आणि मीची एक करता म्हणू नये. म्हणजे संसार होतच असतो आणि परमार्थ तेवढा करावा लागतो. म्हणून मला सांगतात की उठा उठी परमार्थ करा. उठा उठी का करा तर एकदा जर हा देह गेला बरं मुळामध्ये तुम्हाला मला हा देह कसा प्राप्त झाला अनेक प्रमाण आहेत. सापडला देह कागदाली न्याय. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे तुम्हाला मला देह प्राप्त झालेला आहे. बरं देह प्राप्त होण्यासाठी आपण कुठला सायास काही केला का? काही सायास केला नाही. कुठला अट्टास केला नाही. तुम्हाला मला न मागता हा देह भेटला. न मागता भेटला म्हणून या देहाची किंमत आपल्या दृष्टीने कमी आहे. आणि कोणती गोष्ट जर सहज उपलब्ध जर झाली का नाही त्या गोष्टीची किंमत कमी होती. आता गायक असो वादक असो महाराज असो कोणी असो पहिल्याच फोनला जर गावात हजारच झाला एक तासामध्ये तर मग पंगत चालू आहे तिकडूनच जीवन या आता ह्या मंडळीने आपल्या सरपंचानं मला फोन केली महाराज तुमचं एक कीर्तन ठेवायचे. मग कीर्तन ठेवायचे म्हणल्या उभं मी घ्या नाही दिवशी असं म्हणायचं ना. मला डायरी बघू द्या मला वाटते. डायरी नसली तरी डायरी बघू द्या मला वाटते. आणि तुम्हाला 5 मिनिटानंतर फोन करतो मला वाटते. मग 5 मिनिटं जरा दुसरं काम करून 5 मिनिटांना फोन करावं लागते. आणि हा तेवढा तुम्ही जे म्हणलो तारीख तेवढा रिकाम आहे बघा नसा बाकी तारखा गेल्यात मला. मग तर आल्यास मग दोनदा तिला फोन करते निघालो का कुठं येणार का भात उद्या का काय खाता पंथीला जेवता असं विचारते. तसं केल्या नाही पहिल्या जर फोनला जर घ्या आपण तरी तुमच्या मनात म्हणलं पंगत चालू आहे तिकडूनच येताना जीवन इकडे या असं विनोदाचा भाग सोडून द्या. तसं तुमचं माझं सगळ्याच आपलं देहाच्या बाबतीमध्ये झाले. न मागता देवाने एवढा सुंदर देह तुम्हाला मला दिला. अहो माणसाचा एक दात जर पटा आणला एक दात बसवायला 3,500 रुपये खर्च लागला. 3,500 एका दाताला. आता देवाने आपल्याला 32 केले फ्री मध्ये एकदम. एका डोळ्याला काही कारणाने काही लागून जर एक डोळा जर गेला तर दुसरा डोळा गेला.
नाकाचं तसंच झालं बघा. तो एक नाकपुडी जर बंद पडली तर दुसरी दिली. म्हणजे जसं रेल्वेला डबल इंजन राहते का नाही, तसे सगळे अवयव दोन दोन दिले. का दिले? जेणे तू जोडसी नारायण. देवाने मुळात हा जन्मच देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. भजन मार्गे. भजन मार्गामध्येच धीर धरावा आणि नरदेहाला येऊन सार काय माणसानं विचारावं. का तर एवढा सुंदर नरदेह जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायीन गुण दयाचे. ज्या भगवंतानं तुम्हाला मला एवढा सुंदर नरदेह दिला म्हणूनच त्याचं भजन करायचं. अण्णा मला सांगा, हे कान जे आहेत आपले बाहेर, आता कान कापून जरी टाकले तरी ऐकू येणार आहे, मशीन मध्ये आहे. पण कानाचा बाहेर फायदा काय? काय बायकोनं धरा म्हणून आहे का मास्तरानं धरा म्हणून आहे? त्या कानाचा बाहेरला उपयोग काहीच नाही. आता माता मला नक्की का ते कानातले काय अलंकार लिहिण्यासाठी, काय कामाला आहे ते बाहेर? अहो देवाजवळ एवढी दूरदृष्टी आहे अण्णा. कालांतराने ह्या मी जे ही मनुष्य योनी तयार केलेली आहे का नाही, या लोकांना जर कालांतराने म्हातारपणामध्ये जर देवाची आठवण आली, काय करावं? आता मला बकळ आता गीता वाचवा वाटायला, ज्ञानेश्वरी वाचवा वाटायला, गाथा वाचवा वाटायला, जर म्हणला याच्या डोळ्याची दृष्टी कमी जर झाली तर म्हणजे कालांतराने ह्याला लागलं म्हणजे चष्मा. त्या चष्म्याच्या दांड्या ठेवण्यासाठी बाहेर दिले. बाहेर याचा काहीच उपयोग नाही कानाचा माणसाच्या. ते दांड्याच्या वरी राहावं म्हणून आता कानाच्या बाहेर एवढी देवाजवळ दूरदृष्टी आहे. मग त्या देवाने एवढा सुंदर नरदेह देऊन आपण त्याचंच जर भजन जर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. खरं देवाला विसरलो आणि इकडच्या संसारामध्ये काय काय लोक म्हणतात ना, चला जरा कीर्तनाकडे चला, इकडे तिकडे म्हणले का महाराज काय सांगा तुम्हाला, आम्हाला मरायला पुरसूत नाही म्हणतात का? तरी बसल्याने म्हणत असते काही, म्हणजे प्रत्येक जण म्हणते आम्हाला मरायला पुरसून. आता ह्याला मरण या शाळा कवरून काय ओटीपी वगैरे काही येणार आहे का? मला आता उद्या येणार आहे तुम्हाला हे काय जायचे बघा पिशवी वगैरे त्या महाराज काही नाही, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. म्हणून परमार्थ करण्यासाठी माणसानं उठाउठी परमार्थ करावा. संसार तर संसार कसाही होतच असतो. संत महात्म्याने संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. पण संत महात्म्यासारखा जरी आपल्याला संसार होत नसला तरी कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून सुंदर नरदेह प्राप्त झाल्यामुळे सार आणि आसाराचा विचार करावा आणि तो विचार उठाउठी करावा, असं महाराज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
पंढरी विठोबाचे तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणजे ज्ञानातला कीर्तन सुरू झाले. आता वाजले 10 10:30 वाजले 10:15. कमीत 1-1.5 वाजेपर्यंत काय आपण सुटणं वाटायला तुझे बरं बोलणार म्हणून परमार्थ उठाउटी करावा. उठाउटी काही माणसं संसारात उठाउटी करते. काय लोक बघा चलतच भाकर खाते हातावर. तुम्हाला काय लागलं महाराज? तुम्हाला कीर्तन वाजलं तर तुम्हाला नारळ आहे आम्हाला काय? मग संसारात उठाउटी करण्यापेक्षा परमार्थामध्ये उठाउटी करा. आणि साराचा आणि आसाराचा विचार करावा. आपण दररोज आपण हरिपाठ म्हणतो पण आपण लक्ष देत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार सगळा लटिका म्हणजे आसार आहे. आता आसार म्हणून चालत नाही. आपल्या घरला जाऊन भाकरीची व्यवस्था करावीच लागते. परंतु संसारी असावे आसुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये कसं राहावं? महाराज एका ठिकाणी सांगतात, सत्यवादी करी संसार सकड आलिप्त कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे आपण कमळाचं झाड बघितलं का? लोह्याच्या जवळ एका तळ्यामध्ये कमळ होती बघा अगोदर. आता काय की कमळाचं झाड आता इथून पुढे कुठे बघा पाण्यामध्येच राहतं. कमळाचं झाड पाण्यामध्ये राहतं. परंतु त्या कमळाचं एक पान जरी आपण किंवा झाडच जरी उपटून आपण काढतो तरी ते कमळाचं झाड त्याच्या पानालाही फुलालाही पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. म्हणजे एखादी प्लास्टिक लावल्यासारखे पान त्याचे पाण्यामध्ये राहूनच सुद्धा पाणी सुद्धा त्याच्या पानाला स्पर्श करीत नाही. त्याप्रमाणे माणसाने संसार करावा. नाही तर काही लोक एवढे माणसं चिटकले त्या संसाराला त्या ओल्या नारळासाठी. आता चिटकलेल्या नारळ कुणाला निघा गेला सोडून तर किती कराय मग हे तरी कुठं आहे? नको नको संत महात्म्याला सुद्धा काळाचा स्वीकार करावा लागेल. मग येरते पामर जीव किती येथे उरो नाही आले अवतार. येरते पामर जीव किती. या काळाच्या तडाख्यातून कोणीही सुटला नाही. परंतु भगवंताचं नामचिंतन जर केलं तर काळाची भीती कमी होती. काळ सोडित नाही परंतु भीती कमी होती. म्हणून काळाची तर उडी एका दिवशी आणा प्रत्येकावर पडणार आहे. आणि काही लोक आता हे महाराजांनी हा अभंगच पूर्ण अभंग वाचा. एकाने म्हणला महाराज किती तुम्ही जर कीर्तनात काळाचं भीती जरी आम्हाला दाखविली तर मला ह्या काळाच्या भीतीमधून या तडाख्यातून आम्हाला सोडविणारे लोक आहेत. म्हणजे महाराज म्हणजे कोण कोण सोडविणार आहे? महाराजांनी यादीच दिली. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दूर राही. एकाने म्हणला आता गेल्या इलेक्शन मध्येच आपला युवाई खासदार झाला. मला खासदार तर सोडेल काय याच्यातून
नाही महाराज सांगितले सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले. कितीही तुझा मोठा सोयरा जरी झाला तरी तुला काळाच्या तडाख्यामधून तुला कोण सोडू शकत नाही. बरं महाराज मग ह्या काळाच्या तडाख्यातून आम्हाला सोडविणारच कोणी नाही का? महाराज म्हणजे सोडविणार आहे. तुका म्हणे तुला सोडविणार कोणी एका चक्रपाणी वाचूया. त्या भगवंताशिवाय तुला काळाच्या तडाख्यातून कोणी सोडविणार नाही. म्हणून साराचा आसाराचा विचार करून त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करावं असं महाराज सांगतात. विठ्ठला एका साधकाने महाराजांना प्रश्न केला. म्हणजे महाराज खरं आहे म्हणजे तुमचं आलं म्हणजे आमच्या लक्षात विचार करूच म्हणजे आम्ही आणि त्या भगवंताचं नामचिंतन आम्ही आमच्या कंठामध्ये धारण करू. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश किंवा कंठी प्रेम दाटे नैनी रोटे अनेक संत महात्म्याने भगवंताला कंठामध्ये धारण केलेले प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. बरं त्या परमात्म्याचं नामचिंतन आम्ही जर केलं सतत नामचिंतन केलं आम्ही कंठामध्ये धारण जर केलं तर नेमका काय तो परमात्मा आम्हाला काय करेल किंवा आम्हाला नेमका फायदा काय होईल. त्यावेळेस महाराज सांगतात की बाबा त्याच्या चिंतनाने त्याच्या नामस्मरणाने तुमच्या माझ्या पाठीमागे जी काही संकट लागलेली आहेत का नाही. आता सगळ्यात मोठं संकट म्हणजे जन्माचा आणि मरणाचं संकट. प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं संकट म्हणजे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. म्हणून जीव घ्याला शरण दिला तुझी किती वेळा जन्मावे यावे. आता एका एका योनीमध्ये एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. प्रत्येक योनीमध्ये तुम्हाला मला सगळ्यालाच एक एक कोटी वेळा जन्मावं मरावं जन्मावं मरावं जन्मावं मरावं. आणि 184 योनी फिरल्यानंतर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. याच योनीमध्ये भगवंताच्या नामचिंतनाची ओळखही होते त्याचं नामचिंतनही करता येतं आणि कहे ज्ञान नाही किंवा पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती पहिरे अंध होती पांगळून. आता मला सांगा आपल्या या शिकाऱ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आजचा पहिला दिवस. सुंदर साऊंड सिस्टम आहे आपल्या भगवान दादाची आमचे ऑपरेटर गिरणा आहे. मग एवढी सुंदर साऊंड सिस्टम आता इकडं जुन्यापर्यंत आवाज जात असेल इकडं आणखी बऱ्याच दंड्याला इकडे तिकडे आवाज जात असत. मग ह्या माईच्या आवाजाच्या क्षेत्रामध्ये शिवारामध्ये काही हरण असते रानडुकर असते म्हशी आहेत गायी आहेत कोंबडे आहेत शेळे आहेत बिबट्या आलता का इकडे एखादी पाठीमागच्या काळात म्हणले होते का ती बिबटी आली असेल एखादी. आता इथं मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू आहे. हे ज्ञान त्या शिकाऱ्यातल्या गावातल्या लोकायलाच आहे मनुष्यालाच आहे का त्या प्राण्याला आहे. प्राण्याला काहीच याच्याबद्दल म्हणजे दुसऱ्या योनीमध्ये भगवंताच्या स्वरूपाची ओळखच नाही. फक्त आणि फक्त या योनीमध्ये याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून काळाच्या तडाख्यामधून जर तुम्हाला मला सुटायचं असेल तर त्या भगवंताचं नाम चिंतन करावं आणि तुमच्या माझ्या पाठीमागे आता संसारातले संकट आता सोडून द्या. सुख नाही कोठे आली या संसारात माणसाला सुखाची कल्पना आहे. मुळामध्ये संसार हा वृक्षच ऊर्ध्वमूलम मदशाखा म्हणजे उरपाट्या वृक्ष आहे म्हणा हा संसार. या संसारामध्ये सुखाची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही. सुखाचा एक भास आहे. आता कसं ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न झाल्यास सुख असं असा त्याचा भास आहे. लग्न झाल्यास 1-2 महिन्याला 4 महिन्याला विचारा कसं आहे मस्त त्याला काय वाटते नवीन लग्न झालं ते नवरदेव काय हातात ते चाकू काय त्याच्यावर लिंबू काय असा पेटा काय काय वाजा त्याला काय वाटतंय लग्न झालं तिकडे म्हणला लग्न एवढा माणूस कुठंच नाही असं वाटतंय. लग्न झाल्याशी 2 महिन्याला विचारा कसं आहे लग्न झाले आता सुख आहे का. नाही महाराज ते पहिला एकटा जीवन सदाशिवच बरा होता. महाराज मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाचे श्रवणी जैसी
तसं या संसारामध्ये सुख नाहीच, सुख नाही कोठे आधी या संसारात. आता माणसं सुखाची कल्पना आहे, पुन्हा वाटते लग्न झाल्या सुख, पुन्हा वाटते एखादा मुलगा झाला की सुखी, मुलगा झाला तर त्याला वाटते त्याला कुठं धक्क्याला लागलं की आता महाराज एवढं पोरग एकदा धक्क्याला लागलं की काय नाही बघा, मस्त आरामच करायचा, काहीच नाही, तुला आराम चौकाच्या खांद्यावरच बाकी जन्मभर आराम नाही, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. महाराज सुखाची कल्पना आहे. अहो या संसारामध्ये सुखच महाराज सांगतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे या संसाराची भरोबरी करण्यामध्येच आपलं आयुष्य निघून जाणे. करिता भरोबरी, करिता भरोबरी सहज आठवण म्हणून सांगतो अण्णा, आपल्याला कंप्लेंट आकाराला थांबायचे. काय केलं म्हणजे एखादं ऊस लावला, आपल्या संसाराचं उदाहरण घ्या. ऊस लावला आणि पेरणी थोडी लांबली, जूनला लागायची की जुलैला, एका वर्षी जुलैमध्ये पेरणी झाल्या का नाही, तशी पेरणी लांबली. मग ते कसं तरी तग राहिला होता ते ऊस जून पर्यंत. त्याला वाटलं आता वर पाणी पडलं की आता ऊस कसा आहे वाचत. मग ते पाणीच पडलं नाही, ऊस वाळून जाऊ लागला. वाळून जाऊ लागले असते ना एकानं गाय दिली. म्हणजे आता हे प्रधानमंत्री घरकुल योजनेचे बरेच घरकुल निघाले. काय नाही म्हणजे तुझं वावर रस्त्यावर आहे, आता कशाला पाऊस ते ऊसाची वाट बघणार आहे, ऊस मोडून टाकून तिथे इट भेटी टाकून रोडवर आहे. त्याला काय केलं लगेच ते रुटर मारलं की राखोरात त्याला त्या उसाला रुटर मारलं की दुसऱ्या दिवशी काय लोकांचे कोणाचे तर पैसे काढून 50,000 उचल देऊन 2-4 ते कुटुंब आणून तुलं माती वडी ते लाल की पाण्याची व्यवस्था केली, वीट भट्टी सुरू झाली. अण्णा संकट आहे आमच्या पाठीमागे. वीट भट्टी सुरू झाली, मग ते कच्च्या विटा तयार करून असे रान लावून तिथे बघा, असे कच्च्या थोड्या सुकल्यानंतर मग ते भट्टीला रात्री असं करून धुलं, रचून धुलेल्या दिवशी रात्री पाऊस जे पडलं ती माती एकच होऊन गेली. ती मला सांगा या संसारात त्याकडे असली तरी एकाकडे पुन्हा कुठाने सांगायचं ते वापरू. तर कसं बघा ते तुम्ही तसे आम्ही नीट बसा आम्ही म्हणल्यासारखं जो देख सो दुखी या बाबा. असं काय चाललं का नाही काय मला आनंद आहे बघा, आनंद आहे. तुझे आनंद तुला सांगाय तुमचा आनंद आहे. विश्रांती नाही कुठे
सांगते आता काय काय महाराज लोक किती तर आता रडतात का नाही हे झंडूबाम लावून रडतील हो बरं हे जर लोक बसलेले अनुभव जर सांगायला गेले आणि आमच्या मातामाला जर अनुभव सांगायला गेले तर आता कितीतरी रडत्याल बरं भावनिक होऊन तसे बघा प्रत्येकाच्या पाठीमागं कुटानेच हे सगळे करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि मग हे कुटाने करण्यात त्याच्यामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला पिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा म्हणजे या संसारामध्ये राहून सुखाची कल्पना करणं हे चुकीचं आहे म्हणून या संसारामध्ये सुख नाहीच का संसारामध्ये सुख आहे परंतु आपली पद्धत चुकीची झाली आहे संसारा आली या एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे भगवंताचं नाम स्मरण भगवंताचे पाय जर आपल्या चित्तामध्ये जर धारण केलो तर या संसारामध्ये येऊन सुख आहे परंतु आपण दुसरीकडे जर सुखाच्या शोधात जर फिरत बसलो तर सुख पुढे आणि आपण त्याच्या पाठीमागे हीच आपली शिवना पाळ्यात पाणीचं हे खेळासारखं आहे म्हणून हे तुमच्या माझ्या पाठीमागे लागलेली दुर्धर संकट एकतर सुखाच्या पाठीमागे आपण लागलो आणि हे काळाचं जे संकट तुमच्या माझ्या पाठीमागे लागलेलं आहे या संकटामधून तुम्हाला सुटायचं झालं तर भगवंताचं नाम तुमच्या कंठामध्ये धारण करा असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याच्या चिंतनानंच हे हा भवसागर आपल्या संसाराला शास्त्रामध्ये भवसागर नाव दिलेलं आहे भवसिंधू अनेक प्रकारे प्रत्येक संत महात्मे या संसाराला भवसागर भवसिंधू आणि या संसाराची भीतीच दाखवलेली आहे क्षणोक्षणाची करावा विचार करावा या पार भवसिंधू म्हणजे या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी तुम्हाला भगवंताचं नामच तुम्हाला या भवसागरामधून तारून येतं तारू भला पांडुरंग पाव भिजो नेती अंग ते भगवंताचं नाम चिंतन जर केलं तर तुम्हाला या भवसागरामधून तुमच्या पायाला सुद्धा पाणी लागू शकत नाही असं महाराज सांगतात आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कमरेवर हात देऊन का उभा आहे याचं मी एका चांगल्या महात्म्याच्या मुखातून ऐकलो की भगवंताचा संकेत आहे तुम्हाला मला सगळ्यांना कमरेवर हात देण्यामागं पाठीमागं देवाचा उद्देश काय तर शास्त्राने या संसाराचं अनेक संसाराविषयी भीती दाखवलेली आहे हा संसार भवसागर हे दुस्तर आहे असा आहे तसा आहे तसा आहे मग या संसारामधून तुम्हाला जर माझ्याकडे जर यायचं असेल या शास्त्राने जरी भीती दाखवली असेल आणि तुम्हाला जर खरंच माझ्याकडे जर यायचं असेल तर या भवसागराचं पाणी फक्त कमरे एवढं आहे असं परमात्मा आपल्याला सांगतो भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी म्हणून तो परमात्मा तुम्हाला मला सगळ्यांना सांगतो की या भवसागरामधून तुम्हाला तरुण जाण्यासाठी या भवसागराचं पाणी फक्त माझ्या कमरे एवढं आहे म्हणून आणि त्या भगवंताचं नाम चिंतन जर कंठामध्ये आपण धारण केलो तर त्याच्या नामचिंतनाच्या जोरावर त्याच्या नामचिंतनाच्या बळावर आपल्याला हा भवसागर तरुण जाता येतो कितीही दुर्धर संकट जरी तुमच्या माझ्या पाठीमागे जरी लागले
तरी ते संकट काही करू शकत नाही असं जगद्गुरु तुकोबारे सांगतात. 2 चरणाचा भावार्थ झालेला आहे. आता मध्यंतरीचं भजन घेऊन कोणी कुठे आला कोणी झोपले असले तर त्याला उठवा झालं कीर्तन आहे का नाही. कसं म्हणजे सांगितलेलं बदल ते सकाळी जर कशावर झालं कीर्तन म्हणलं तर घोमड्यावर झालं म्हणायची बात. म्हणून आज ते मध्यंतरी म्हणजे सावध होते तर म्हणलं भजन झालं का झालं काही तिकडे म्हणजे आता झालं तर जमाने म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एका मध्यंतरीचं भजन करू. अगदी थोड्या वेळामध्ये पूर्ण करू. विठोबार तुमानी विठोबार तुमानी विठोबार तुमानी विठोबार तुमानी विठोबार तुमानी विठोबार तुमानी विठोबार झोप नाव काय करणार कीर्तनात आल्या आल्या काय ते मदन वाजून चांगले गोड चालले म्हणाले का नाही पाळण्यात घालून असं हल्लेले व्यक्ती माणसाला मस्त गुंगतात लोक. एक तर काय केलं बरं आता पुढे एक बसलेला श्रोता त्याच्या पाठीमागून अंगावर पडला. दुसरे म्हणाले झोपायचं असतं तुला होतं तर कडाला बसायचं होता तिकडे बसायचं होता ते चांगलं ऐकून आले म्हणजे पुढं ऐकून आलं माणूस तू अंगावर पडला असं मला त्याच्या मलाही वाटलं माझंच कीर्तन होतं त्या दिवशी. मी म्हणलो कीर्तन झाले असं त्या दिवशी तुम्ही चांगलं ऐकू लागतो म्हणलो तुमच्या अंगावर पडलं बघा म्हणलो. कशाचा अंगावर पडलं मला कशाचा ऐकी आलाय मला चांगलं गुण कीर्तन मला चांगलं एका मंदिरात काय म्हणलं मला तुमची रामकृष्ण हरी सुरू झाल्याची झोप लागली बघा महाराज म्हणला. सकाळी भेटल्या म्हणलो बाबा कीर्तनाला दिसतो नाही लागली म्हणलो. ते म्हणला तुमची रामकृष्ण हरी सुरू झाल्याचे डोळा लागला होता बघा म्हणला. ज्ञानदेव तुकाराम झाले की तुकाराम तुकाराम मोठ्यानं म्हणले असंच माझा डोळा उघडला मला चेव. मग तवा जे चेव आला तवापासून जे झोप नाही म्हणला. काकडेवाल्याने जेव्हा काकडा सुरू केला तेव्हा डोळा लागला. आता बघा हे कसे महाराज काकडा सुरू झाल्याचं म्हणजे भजन सुरू झाले मस्त माणसा गोड वाटतंय कसं आणि कीर्तन कसं आलाय झोप आणि हे आळस हे दोघं बहीण भाऊ आहे. झोप पण आळस देवानं त्याचा स्वीकार केला नाही. म्हणले तू तर साधकाला म्हणजे भजन करणाऱ्याला भक्ती करणाऱ्याला तू तर म्हणजे मुळावर आहेस म्हणजे त्यांच्या तू त्याच्या साधनेमध्ये बाधा आणणारे हे दोन आहेत आळस आणि झोप. मग ते झोपीनं आळस सांगते तेव्हा आमचा कुठंतरी अंगीकार करा की आम्हाला असं कसं म्हणजे वंचित आघाडीमध्ये टाकले कसं टाकून द्यावा कुठंतरी अंगीकार करा आमचा. त्यावेळेस सांगितलं देवानं म्हणले तिथं माझं भजन चालू राहील तिथं तुझा अनुभवच आहे. तुझं एखादी गिराईक दिसलं तर मध्ये प्रवेश करीत जाय. पण तसं ते अगोदर आळस आळस ते भाऊ बारका भाऊ आहे तिचा ते म्हणते बाई मी जाऊन बदरा बघून येतो म्हणजे ते लांबून बघते तिथून आळस कोणतं कुंभाचा वाण दिसला तिथे तिकडून जे आळस येते तिथे त्याच्या नेमकं त्याच्या कोसक्यावर उडी हाणते. काय काय माणसं झोप असं करणार का पहिल्याच ते उडी हाणते उडी हाणले नंतर झोप आहे बाई एक ते म्हणून तिचा आनंद होते. म्हणून कीर्तनामध्ये बसलेल्या टाळी वाजवायची मध्यंतरीचं भजन आम्ही म्हणायचं. आता हे बसलेले आता हे टाळकऱ्याला काम कोणतं दिले बिचाऱ्याला चाल म्हणायचं काम दिले प्रमाण द्यायचं काम नव्याला काम दिले बसलेले तेवढं करावं. एकाला काय म्हणला ना बक्कळ महाराज बोंबलून राहिला म्हणला आपण टाळी वाजवायची नाही भजन बोंबलदार म्हणला अरे इथं कुणाचं काय गेले येथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आनंदी दिले. काय झालं म्हणजे एक मत आहे इकडच्या बस स्टँड मधून
एसटी बसली, तिकीट काढली, म्हणजे आता फ्री झालेल्याची गोष्ट नाही बरं, त्याच्या अगोदर हा पहिले फ्री नव्हतं. तिकीट काढली आणि एसटी एका हलत्यामध्ये खाली उतरली, एसटीच्या आडवं जाऊन हसू लागली मोठमोठ्यानं. सर माझ्यासारखा गेला म्हणजे मग काय तुला हसायला काय झालं, काय कुणाचे पैसे सापडले का, मोबाईल सापडला, काय झालं तुला एवढी खुश कस काय? काही सापडलं नाही म्हणजे मी कंडक्टरला पैसे देऊ. नेमकं काय झालं का, कंडक्टर तुला काय आधी पैसे दिले का? हे नाही तसं बी नाही म्हणली, मी तिकीट काढून गेलीच नाही म्हणली एसटी. मग रे तिकीट काढून तू गेली नाही, घाटा तुझा झाला, कंडक्टरचं काय केलं? तसं महाराज टाळ्या म्हणजे भजन करा आणि आम्हा महाराज लोकांचा थोडा फायदा आहे. तुमच्याकडून जे भजन करून घेतात का नाही, तुमच्याकडून भजन करून घेतो आम्ही, तुमच्या ठिकाणी कोणता आहे महाराज, तुमचं ते LIC एजंटला जसं कमिशन जमा होते का नाही, LIC एजंटला तसं ते तुमच्याकडून भजन करून घेतलं की ते आम्हाला 4 आणि भाग आमच्या खात्यावर जमा राहते. प्रमाण याला करता करविता अर्ध पुण्य, अर्ध पुण्य ऑटोमॅटिकच आमच्या खात्यावर जमा होते. प्रत्येक महाराज काही येणे आहे का तुमच्याकडून टाळीवाला भजन माहित नव्हतं काय, तुम्ही आपले आवड तुम्हाला असं म्हणून कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवा. बरं टाळी वाजवण्याचा फायदा टाळी वाजविलं का नाही, टाळी वाजवली की दिवसभर जे काही आपण बारीक सारीक पाप केलेलं पाप होतच असते, नकळत झालेले पाप, नकळत बी काही जाणून बुजून बी झालेले. पाचे स्मरा राम आणि घरी हाची नेम आहर्निशी. आहर्निशी हा शब्द खूप महत्वाचा शब्द आहे. आता आपलं कसं एकादश भजन, काय काय एकादश बरंच भजन म्हणावं लागेल, काय गावाला सप्ताह ते सप्ताह भजन आहे, बरं ते सप्ताह ही बरंच आहे. काय गावाला धोंड्याचा महिना ते धोंड्याचाच महिना 3 वर्षाचं भजन, 3 वर्ष भजनच नाही. गावामध्ये टाळ जर वाजायचा मग आता ते वासुदेव आला तर ते टाळ वाजवला, इतर मध्ये बैलाच्या गोंगराशिवाय त्या घाटेशिवाय दुसरं काय वाजणार. परंतु भगवंताचं तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलो तरी भगवंताचं नाम अहर्निशी भगवंताचं नाम घ्यावं. अहर्निशी अहो मला सांगा, राम नाम तो सब कुछ करे, राम नाम तो सब कुछ करे, ढग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम तुझ्यावर. तुम्ही आम्ही देवाचं नाम घेतोच, आपल्याला गुण काय येत नाही. ज्या नावानं ध्रुव बाळ करला, ज्या नावानं ध्रुवाला आढळ घेतलं, ज्या नावानं नाम प्रल्हाद उच्चारी त्याशी सोडवी नरकाई. मग या नावाने भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळ तरले, मग तीच फरक आपल्याला कसा पडत नाही. आता सत्य तर पहिल्याच्या पेक्षा सत्य वाढले, अन्नदान वाढलं, परंतु भाव कमी झाला लोकांचा. ही भावना आहर्निशी भाव राहिला नाही. हागामी लोक झाले सगळे. अहो राम नाम सब कुछ करे, ठग ठाकुरावर चोर. ठग लोक सुद्धा देवाचं नावच घेतात. ठाकूर लोक म्हणजे मोठे जमीनदार असणारे लोक, श्रीमंत लोक सुद्धा देवाचं नाव घेतात. चोर लोक सुद्धा देवाचं नाव घेतात. चोरी करायला त्यांना जाताना म्हणत ती मारुतीराच्या पाया पडूनच जाते म्हणत. दुसऱ्या दिवशी येऊन दुपारी मारुतीला नारळ पडून जातो, एवढी चोरी सक्सेस होऊ दे म्हणतेत म्हणत. तुम्ही म्हणता एवढी महाराज कशी तुम्हाला माहिती काय काय म्हणजे 12च्या पुढे काही केलं. तर हे सगळेच लोक देवाचं नाव घेतात, परंतु गुण काय येत नाही. आपल्याला भजन हे आहर्निशी भजन नसल्यामुळे भगवंताचं नाम कोण्याही कुळामध्ये येऊन तुम्ही आहर्निशी जर भगवंताचं नाम घेतलं तर तुम्ही दुर्धर संकटामधून तरुण जाल. बरं महाराज, या दुर्धर संकटातून कोण कोण तरुण गेले? महाराज म्हणते एका दोघाचे नाव घेता येत नाही, त्या भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर कोठ्या
नामचिंतनामुळं कोट्यावधी कुळाचा उद्धार झालेला आहे. आता कसं काही 10-20 असले तर त्याच्यातलं एक सांगतो म्हणताय, परंतु एक दोन सांगण्यासारखी नाही, कोट्यावधी कुळाचा उद्धार झाला. परंतु उद्धार पुढे महाराजांनी अतिशय महत्वाचा शब्द वापरला की भावे जाता गीत विठोबाचे. भावनेनं श्रद्धेनं त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नाहीतरी मोले घातले रडाया नाही असू आणि माया. आता ते तुमचं असं झालेलं आहे. करा की भजन सुरू, भजनी मंडळ 9 वाजे भजन सुरू करा की माणसं जमा होऊ द्या की इथे नाही आपले तिकड सांगा करा की 9:45 भजन सुरू केले का इथं कोणीच नाही की जरा येऊ द्या की 4 लोक
म्हणजे आपलं भजन असलं झालेलं आहे. परंतु मला सांगतात की भावे गाता गीत विठोबाचे, भावनेनं श्रद्धेनं भगवंताचं गीत जर आपण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. देव पाहिजे असला तर दुसरीकडे कुठंच न लगती सायास जावे बनांतरा. सुखे येतो घरा नाराय, पण सुखे कसा येतो? भावे गाता गीत विठोबाचे. आणि या भगवंताच्या गीताच्या याच्यावरच अनेक कोट्यावधी कुळांचा उद्धार झाला. आता आपल्याला लांबलं उदाहरण नाही तर मुळवण आहे कुठ्याला माधव भावाचं मुळवण. माधव बाबा मुळवणकर हे निष्ठावंत पंढरीचे वारकरी आणि त्यांच्या काहीतरी जमिनीचा वाद चालू होता. आणि कसं ते बघा, गावातून एखादी महाराज गायक वादक झाला का ते गावातल्या लोकच बरं वाटणार. अरे लय बाहेर जाणार लय पैसे आणायला होते. आता मला काय म्हणते महाराज खरं सांगा बरं एका कीर्तनाला किती पैसे देते? मी तर काय आपल्याला त्याला कशाला कमी सांगू, 8,000 देते, कुठं 9 देते म्हणलो, कुठं 11 देतात पोरं म्हणलो. त्याला घ्यायचे काय घ्यायचे? म्हणजे कसं बघा, एखादी माणूस गावातला पुढे जाऊ नका त्याची निगा करीत राहते. मग ते माधव बुवा पंढरीचे वारकरी आणि त्याच्या जमिनीचा वाद होता. लोकांना बरंच वाटायचं नाही. महाराज त्यांची केस बोर्डावर आली ना, मजबूत कोर्टामध्ये. इतके लांबली घटना नाही, 25-30 वर्षाखाली घटना आहे. तर केस बोर्डावर आणली आणि ते तारीख पंढरपूरच्या वारीच्या दिवशी तारीख आली नेमकी. म्हणजे महाराज कसे करतात, पंढरपूरची तर वारी सोडित नाही आणि महाराज इथं काही राहत झाल्या आपल्यासारखं होऊन जातं ते भांडण. बरोबर तारीख मोठ्या एकादशीला आषाढी वारीमध्येच आणली. एका भगवंतानं माधव बुवाचं रूप धरलं. माधव बुवाचं रूप धरून त्या दिवशी कोर्टामध्ये देवच स्वतः लढला, अपील केलं माधव बुवाचं रूप धरून. आणि त्या दिवशी आता देव तिथं उभा टाकल्यासारखा जेच नाही वकील तर काय गोष्ट आहे. आणि त्या दिवशी निकाल माधव बाबासारखाच लागला. माधव बाबासारखा निकाल लागला आणि त्या निकालाची प्रत माधव बाबाच्या नित्य नेमाच्या ज्ञानेश्वरीमध्ये देवाने. माधव बाबा दुसऱ्या दिवशी नित्य नेम करायला गेले तर काय तिथं कोण सापडले? ते लांबरली किंवा हे थोतांड पुराणातली कथा नाही तर मग अहमदपूरच्या पलीकडे किनगाव जवळ बोलवं नाही. तर मला सांगा हे कशाच्या जोरावर झालं? भावे गाता गीत विठोबाचे. भावनेनं श्रद्धेनं तर गीत नाही तर मग आता कसं बघा, एखादी म्हातारी मेली म्हणा तर करा कीर्तन इतकी ते ते सांगू खरं कशाला महाराजांना म्हणलं खरंच मी इथून आणि 8 दिवस यायचे आपल्याला कीर्तन करून एका दिवशी बोलायचं असं तर वेगळं. मग म्हातारी मी, मग त्या म्हातारीला सुलभी होती लेख होती. आता जीवाभावातून तळवळीला जाणार कोण रडत? लेख. आणि मी इकडे सुलभी रोड आली हो. लोकांना खरं वाटायचं, परंतु मला सांगतात की सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. तिनं काय म्हातारी बाकीकडे केल्यावर त्यावर मोठमोठ्यानं रोडाली, पण तिचं रडणं वेगळं हिचं रडणं वेगळं. मग आता आपलं भजन आता सुनासारखं करायचं का लेकीसारखं करायचं हे आपल्या त्याच्या हातावर आहे. नसतं लोकांना जगाला दिसासारखं जर आपण भजन केलो तर मग जन्म बी गेले तर काय देवाचं ना गाठ होईना. किती बी पुणे महाराजाच्या सहवासात राहिलो, कुठं बी काही जरी केलो नाही पारावर जरी मुकाम ठोकलो तरी काही फरक पडत. लक्षात ठेवा. म्हणून यथामथी यथावकाश अभंगाचा वेळावाकडा भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगामधून आला एकच एक सारांश अभंगाचा. इथं आपण जन्माला आल्यानंतर आपण इथले कायमस्वरूपी नाही, हे एक माणसानं लक्षात ठेवायचं. कायमस्वरूपी नाही म्हणजे पुण्या दिवशी कुणाचा नंबर लागेल. आता तो का त्याला गुंगाले बघा पुण्या दिवशी कुणाचा नंबर लागेल याचा कुणाला पत्ता नाही. एका दिवशी आपल्याला हे गाव सोडून जावं लागणार आहे. मग गाव सोडून जाण्या अगोदर भगवंताचं नामचिंतन करून आपुली आपण करा सोडवत संसार बंधन तोडू नका. बंधन एवढ्या लवकर संसारामध्ये राहूनच देवाची
प्राप्ती करून घेता येते. म्हणून जन्माला आलो त्याचे आजी फळ झाले साची, किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. म्हणून जन्माला आलो. बऱ्याच बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तो सोयी रात्री आता घरी आता बापा सोयीताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांडी पडते. म्हणजे बऱ्याच जन्मानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा जन्म भेटलेला आहे. बरं, हा जन्म पुन्हा नाही. माऊली ज्ञानेश्वर सांगतात, मागुता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी, भोगिले सुख दुःख जाणसी. तुम्ही या जन्मात काय केलं ते पुढच्या जन्मात तुम्हाला काही ओळख राहणार नाही, आणि पुढचा जन्म तुम्हाला माणसाचाच भेटत याची कुठलीच शाश्वती नसल्यामुळे याची जन्मी ओळखी करा मारा, संसार संभ्रम भोगू नका. म्हणून काहीच करायचं नाही, भगवंताचं फक्त नामचिंतन करायचं आहे. म्हणून आपल्या आढळराव सप्ताहातील पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा एक शिष्टाचार आहे, नियम आहे. पहिल्या दिवशी उपासना किंवा नामाचा आभार किंवा त्याचं चिंतन झालं पाहिजे. त्या विधीला अनुसरून आपण आजच्या सेवेसाठी आपण घेतलेला होता. यथावती यथावकाश अभंगाचा वेडावाकडा भावार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अभंग अनेक विद्वान लोक, अनेक तपश्चर्या करून लोक मला अभ्यासावर अनेक पद्धतीने हा अभंग सोडवू शकतील. माझ्या बुद्धीला झेपत त्या पद्धतीने मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे योग्य आहे ते माझे सद्गुरू आहे भक्तिपरायण गुरुवर्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू नामदेव महाराज आपल्या यांच्या सहवासामध्ये राहून त्यांचं जे ऐकलंय ते तुमच्या समोर वेडावाकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी वाकुळे कानी देव जाणे, करविली तैसी केली कटकट, वाकुळे कानी देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे, नोहे अंगभूत युक्ती मध क्षमा करणे. संती म्हटल्यासारखं जे योग्य आहे ते सद्गुरूंचं, जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे अयोग्य आहे ते माझं मला लगेचच्या लगेच द्या. मी माझ्या धोत्रामध्ये बांधून देऊन तिकडे पलीकडे कोणी काढली ना. म्हणून सेवेसाठी उपस्थित अतिशय गुणीजन भजनी मंडळ. आता हे यांच्या भजनाचा आस्वाद आपल्याला 7 दिवस घ्यायचा आहे. आणि विष्णू महाराजांना पहिल्या दिवशी जरा तेवढा जोर काढ नका, मला दुसऱ्या दिवशी आवाज बसून जाईल. कसं करले बघा अण्णा, पहिल्या दिवशी आता आम्ही सुरू पासून राग रागले म्हणजे चाली म्हणल्या तर एकच प्रमाण म्हणलं सगळ्यावरच पाणी पाडाले. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुरे. कुणाला भजन कसं येते हो. जन्मोजन्मी आम्ही हेची करीत आलो, आम्ही मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. म्हणजे मागच्या जन्मातले संस्कार म्हणून भजन लवकर येते. काय काय लोक मता घेऊन स्वर लागला नाही त्याचा, विनायकीकडे पक्वाजीकडे हे दुसरीकडे असो. सुंदर भजनी मंडळ, सुंदर साऊंड सिस्टम. आणि कसं करा, उद्यापासून प्रत्येकाने एक माणूस दुसऱ्याने घेऊन येता. म्हणजे घरी झोपलेला काही सांगू नका, त्याला गुरलून आणायचा, गुरलून त्याला म्हणलो का नाही आणला फायदा आणणाऱ्याचा. त्याला जर गपचूप घेऊन आलो का नाही, त्याने कीर्तनात झोपी बी गेलं तरी त्याचा अर्थ तुम्ही आपल्या खात्यावर त्याला सांगायचं नाही. असं असं आहे आपल्याला एवढाच माहिती राहू द्या. दुसरे एक माणूस झालेली सेवा झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून, भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेसाठी उपस्थित माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तपानं श्रेष्ठ असलेले आमचे शिवाजी महाराज जळकोटकर हे सुद्धा यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा. माझ्यासारख्या बालकाची कीर्तन बसून ऐकतात. म्हणून झालेली सेवा जमलेल्या सर्व मंडळाच्या आमचे एक आता आणि अण्णा विशेष आपल्या सप्त्याचे 7 कीर्तन आता युट्यूबला पाहायला भेटणार आहे. आमचं चॅनल आहे आपल्या महाराष्ट्राचं वंदे मातरम नावाचं चॅनल. ते 7 दिवस येऊन आपल्या माऊलीचे प्रत्येक उद्यापासून कीर्तन सगळे युट्यूबवर प्रसारित करणार आहे. तरी त्यांचं सुद्धा स्वागत, आमच्या बालाजी पाटलांचं स्वागत. झालेली सेवा तुम्हाला जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर